डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारती प्रकरणी पालिकेने आता कारवाईचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर समर्थ कॉम्प्लेक्सवर आज पालिकेचा हातोडा पडणार होता। दरम्यान रहिवाशांनी हातात पोस्टर घेत याचा निषेध व्यक्त केला, तर काहींनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाचाही इशारा दिला। आश्वासन दिलं मग आता कारवाई का, असा संतप्त सवालही रहिवाशांनी उपस्थित केला। कारवाई होणार म्हणून सकाळपासूनच इमारतीखाली रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती। कामावर न जाता आता पुढे काय या चिंतेत नागरिक हातात निषेधाचं बॅनर घेऊन होते। आम्हाला न्याय द्या, अन्यथा कारवाई करायला आले तर आम्ही इथून हलणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती। आमच्या जर बिल्डिंगवरती एक पण हातोडा पडला किंवा ते कारवाई करायला जर आले तर मी माझ्या आईसोबत, माझी सिरियस आई ICU मधून काल रात्री मी तिला घेऊन, जर का या लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवाराला जाळून टाकेल। जोपर्यंत माझं इथं रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडून देणार नाही। माझी सरकारला विनंती, माझं 22 लाखाचं लोन आहे, 4 लाखचं मी डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि SBI बँकेकडनं माझं लोन झालेलं आहे रीतसर। महिन्याचं बाळ आहे, काय सांगा? हा, 6 महिन्याची माझी मुलगी आहे आणि आता खरंच आमच्यामध्ये नाही आहे हिंमत कसली। मी इथे जाऊन माझ्या मुलीसोबत मी इथे जीव देईल। आता जर माझ्या बिल्डिंगला काही झालं, मी जे सगळे घेताना डॉक्युमेंट्स बरोबर बघून घेतलेले आहे। इव्हन सगळे जे काही नियम पाहिजे, जे काही कागदपत्र पाहिजे, सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे। एवढं घेऊन जर हे असं सगळं होतं असेल तर माझा 4 वर्षाचा मुलगा आता घाबरतो स्कूलला जायला, कारण की ते येऊन अनाउन्समेंट करतात, जोरजोरात ओरडतात की आम्ही तोडणार। आता तो मुलगा मला प्रश्न विचारतो, मग काय हे सगळं, आता मी काय आन्सर करतो छोट्याशा 4 वर्षाच्या मुलाला? आता हे बाळाला घेऊन मी इथं उभी आहे, नाही सहन होते आता। मी इथे आता 3 वर्ष झालेत मला रूम घेऊन, आणि आता ही जानेवारीपासून ही नोटीस चालू झालेली आहे की बिल्डिंग तोडणार आहेत। आम्ही बिल्डर लोकांशी, जमीनदारांशी बोललो, ते बोले असं काय होणार नाही। आणि आत्ता अशी सिच्युएशन आली आहे की आमचं घर आमच्या हातातून जायची वेळ आलेली आहे। तर आम्हाला कोणी सपोर्ट पण करत नाहीत ते लोक, आम्हाला काही आश्वासन पण देत नाहीत की आम्ही तुम्हाला वाचवू म्हणून। आता आमच्याकडे पर्यायी मार्ग एकच राहिला, कारण आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापुंजी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही। जर आमची घरं तोडली आणि आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही हे पेट्रोल ओतून आम्ही आमच्या फॅमिलीला संपवणार। दरम्यान रहिवाशांच्या या आक्रमक भूमिकेनंतर समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेही या ठिकाणी पोहोचले होते। आपण बघितलं तर या 65 इमारतीतील जे रहिवासी आहेत, ज्यांची मुळात फसवणूक झालेली आहे, आज सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आज या सर्व नागरिकांवरती कारवाई करण्याचा घाट KDMCने घातलेला आहे। जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आम्ही ऑर्डर बघितली, त्या ऑर्डर जी हायकोर्टाच्या ऑर्डरचा आधार घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत, ती ऑर्डर दुसऱ्या बिल्डिंगच्या नावाने आहे। आणि कारवाई आज समर्थ कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंगवर करायचा घाट जो घातलेला आहे, कोणाला वाचवण्यासाठी, कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी हे करतायत? माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी सांगितलं होतं की 65 बिल्डिंगमधल्या एकही इमारतीला हात लागणार नाही। मुख्यमंत्री असतील, इथले उपमुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या 65 इमारतीतील एकही इमारतीला धक्का लागणार नाही। आणि भर पाऊस असताना, पावसाळ्याचे दिवस असताना लहान मुलं रस्त्यावर घेऊन आज ही सगळी ज्येष्ठ नागरिक आज रस्त्यावर उतरले। प्रशासनाला हे दिसत नाही का? माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही जर प्रयत्न जरी केला कारवाई करायचा तर मोठा आंदोलन, जन आंदोलन इथे उभं राहील आणि अप्रिय घटना इथे घडू शकतात, म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावी।